महायुती सरकार मोठं गिफ्ट देणार आहे। महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। 2 महिन्याचे हप्ते मिळणार जे पात्र आहे। लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खरोखरच खास आहे। रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण घेऊन आला आहे। राज्यभरात नुकताच पोळा सण पार पडला, जो आपल्या शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा सण आहे। आणि आजचा दिवस तुमच्या म्हणजेच महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी एक मोठी भेट घेऊन आला आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सुट्टीच्या दिवशी सुद्धा पैसे वितरणाचे आदेश देण्यात आले आहेत। आणि खास गोष्ट म्हणजे काही भाग्यवान बहिणींच्या खात्यात गॅस अनुदानाचे 830 रुपये देखील जमा होणार आहेत। म्हणजेच काही जणींच्या खात्यात तब्बल 2330 रुपये जमा होणार आहेत। ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटलं असेल आणि हा पोळा सण तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गोड झाला आहे। आज सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलं आहे। याचा अर्थ अवघ्या काही तासांत तुमच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काल एकत्र येऊन एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत अजितदादा पवार यांनी तब्बल 37,000 कोटी रुपयांचा चेक महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांना सुपूर्द केला। आणि आज सकाळी या तिन्ही नेत्यांनी मिळून डीबीटी बटन दाबलं। जेव्हा डीबीटी बटन दाबलं जातं तेव्हा 100% खात्री आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतात। त्यामुळे थोड्याच वेळात तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मिळणार आहे। आणि काही भाग्यवान बहिणींना तर जुलै आणि ऑगस्ट मिळून 3000 रुपये किंवा गॅस अनुदानासह 3830 रुपये जमा झाल्याचा मेसेज मिळेल। लाडक्या बहिणींनो, ही योजना तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। गोरगरीब आणि गरजू महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आणि आज ती यशस्वीपणे राबवली जात आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की खरं तर आम्ही रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरच ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यांमध्ये जमा करणार होतो, पण काही तांत्रिक अडचणींमुळे तेव्हा ते शक्य झालं नाही। मागच्या रक्षाबंधनाला तुम्हाला 3000 रुपये मिळणार अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात फक्त 1500 रुपये मिळाले। त्यामुळे काही बहिणी सरकारवर नाराज झाल्या होत्या, पण सरकारने ही बाब लक्षात घेतली आणि तातडीने ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यासाठी आज सकाळीच डीबीटी बटन दाबण्यात आलं। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः हे बटन दाबलं आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात तुमच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मिळणार आहे। आणि काही भाग्यवान बहिणींना तर जुलै आणि ऑगस्ट मिळून 3000 रुपये किंवा गॅस अनुदानासह 3830 रुपये जमा झाल्याचा मेसेज मिळेल। लाडक्या बहिणींनो, ही योजना तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। गोरगरीब आणि गरजू महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आणि आज ती यशस्वीपणे राबवली जात आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की खरं तर आम्ही रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरच ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यांमध्ये जमा करणार होतो, पण काही तांत्रिक अडचणींमुळे तेव्हा ते शक्य झालं नाही। मागच्या रक्षाबंधनाला तुम्हाला 3000 रुपये मिळणार अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात फक्त 1500 रुपये मिळाले। त्यामुळे काही बहिणी सरकारवर नाराज झाल्या होत्या, पण सरकारने ही बाब लक्षात घेतली आणि तातडीने ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यासाठी आज सकाळीच डीबीटी बटन दाबण्यात आलं। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः हे बटन दाबलं आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात तुमच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मिळणार आहे। आणि काही भाग्यवान बहिणींना तर जुलै आणि ऑगस्ट मिळून 3000 रुपये किंवा गॅस अनुदानासह 3830 रुपये जमा झाल्याचा मेसेज मिळेल। आता थोड्या गॅस अनुदानाबद्दल बोलूया। काही लाडक्या बहिणींच्या खात्यात आज 1500 रुपये आणि गॅस अनुदानाचे 830 रुपये म्हणजेच एकूण 2330 रुपये जमा होणार आहेत। पण यासाठी एक महत्त्वाची अट आहे, तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या स्वतःच्या नावावर असावं। जर तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नवऱ्याचं, सासऱ्याचं किंवा दिराशू नावावर असेल तर तुम्हाला हे 830 रुपये मिळणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजच तुमच्या गॅस एजन्सीला भेट द्या आणि तुमचं कनेक्शन तुमच्या नावावर करून घ्या। हे काम फार अवघड नाही, फक्त तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि काही कागदपत्रे द्यावी लागतील आणि तुमचं कनेक्शन तुमच्या नावावर होईल। एकदा का तुमचं कनेक्शन तुमच्या नावावर झालं की तुम्हाला दर महिना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आणि गॅस अनुदानाचे 830 रुपये म्हणजेच एकूण 2330 रुपये मिळायला सुरुवात होईल।
ही एक सुवर्ण संधी आहे जी तुमच्या आर्थिक स्वप्नांना नवी उभारी देणार आहे. पण थोडं लक्ष द्या लाडक्या बहिणींनो, काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात. एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की लाडकी बहीण योजना ही फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे. परंतु तपासणीत असं आढळून आलंय की काही पुरुषांनी खोटी कागदपत्रे बनवून या योजनेचा लाभ घेतला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. तब्बल 14,000 पुरुषांनी स्वतःला लाडक्या बहिणी म्हणून दाखवत गेल्या वर्षभरात 12 हप्त्यांचे 15,000 रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले आहेत. यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. आणि त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे 3.5 लाख पुरुषांनी स्वतःला महिला म्हणून लाभ घेतला आहे. यामुळे सरकारनं आता कठोर पावलं उचलली आहेत. अशा सर्व अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढण्यात आलं आहे. याशिवाय आणखी एक काळजीची बाब आहे. तपासणीत असं आढळून आलंय की काही घरात 2 पेक्षा जास्त बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत कठोर नियम बनवले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की एका कुटुंबात फक्त 2 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर तुमच्या घरात सासू जाऊ किंवा इतर 3-4 महिलांनी फॉर्म भरले असतील तर फक्त 2 जणींनाच लाभ मिळेल. आणि कोणाला मिळेल? सरकारने ठरवलं आहे की ज्यांचं वय जास्त आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे जर तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले असतील तर तुम्ही याबाबत स्पष्टता करून घ्या. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न गेल्या 6 महिन्यात 2.5 लाखांपेक्षा जास्त झालं आहे त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. सरकारचं स्पष्ट धोरण आहे की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. त्यामुळे जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा 1 रुपया जरी जास्त असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये मिळणार नाहीत. याशिवाय ज्या घरात 4 चाकी वाहन आहे, कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर आहे किंवा कोणी इन्कम टॅक्स भरतं अशा कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता एक अतिशय महत्त्वाची अपडेट. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई-KYC अनिवार्य केली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. आता तुम्हाला तुमची KYC पूर्ण करावी लागणार आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ पुढेही मिळत राहील. ही KYC का गरजेची आहे? कारण या योजनेत काही बोगस लाभार्थी घुसले आहेत ज्यांनी खोटी माहिती देऊन लाभ घेतला आहे आणि यामुळे खऱ्या लाडक्या बहिणींचा हक्क मारला गेला आहे. म्हणूनच सरकारनेही ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे, ज्यामुळे फक्त पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळेल आणि बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढलं जाईल. ही प्रक्रिया तुमच्या हितासाठीच आहे, कारण यामुळे तुमचा लाभ सुरक्षित राहील आणि तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मिळत राहतील. ही ई-KYC प्रक्रिया कशी पूर्ण करायची? सरकारने यासाठी एक अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे. ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही गेल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा पर्याय दिसेल. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि इतर काही माहिती द्यावी लागेल आणि तुमची KYC पूर्ण होईल. ही प्रक्रिया अजून सुरू झालेली नाहीये, पण लवकरच सुरू होईल आणि जेव्हा ती सुरू होईल तेव्हा तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. त्यामुळे आता तुम्ही तयार राहा आणि ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, नाहीतर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचा आधार कार्ड 2015 पूर्वी काढलं गेलं आहे आणि त्याला आता 10 वर्षांहून अधिक काळ झालाय अशा बहिणींनाही या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. याचं कारण असं की सरकारनं 2 महिन्यांपूर्वी सर्व लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि जन्मदाखल्यावरील नाव एकसारखं आहे का हे तपासा. पण अनेक बहिणींनी याकडे लक्ष दिलं नाही. तपासणीत असं आढळून आलंय की काही बहिणींच्या आधार कार्डवरील नाव आणि जन्मदाखल्यावरील नाव वेगवेगळं आहे. अशा बहिणींनाही या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील माहिती दुरुस्त केली असेल तरच तुम्हाला 1,500 रुपये मिळतील, अन्यथा तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरात जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. अशा बहिणींना जुलै महिन्याचे 1,500 रुपये यापूर्वीच प्राधान्याने मिळाले होते आणि आता ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये देखील लवकरच मिळतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना सर्वांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल असं नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांनी 2-3 महत्त्वाची कामं तुम्हाला 2 महिन्यांपूर्वी करायला सांगितली होती. जर तुम्ही ती कामं केली असतील तर तुमच्या खात्यात पैसे तातडीने जमा होतील. ही कामं कोणती आहेत? पहिलं, तुमचं आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं असावं. दुसरं, तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि जन्मतारीख बरोबर असावी. आणि तिसरं, तुमचं रेशन कार्ड योग्य असावं. जर यात काही चूक असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो.
आणि हो, जेव्हा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तेव्हा ते तातडीनं काढून घ्या. का? कारण बँकांचा एक नियम आहे ज्यामुळे तुमच्या खात्यात किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवावी लागते. पण बऱ्याच लाडक्या बहिणी सगळे पैसे काढून घरी घेऊन जातात. त्यामुळे सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे की पैसे खात्यात जमा झाल्यावर लगेच काढून घ्या, नाहीतर बँक त्यातून काही रक्कम कपात करू शकते. आणि जर तुमच्या मोबाईलवर रिचार्ज नसेल तर बँकेकडून येणारा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे तुमचा मोबाईल रिचार्ज केलेला असल्याची खात्री करा. हा पोळा सण तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं गोड झाला आहे. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि अदिती तटकरे मॅडम यांनी मिळून ही योजना यशस्वीपणे राबवली आहे. तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने ही योजना यशस्वीपणे राबवली आहे. तुम्ही फक्त तुमचं आधार कार्ड, बँक खातं आणि मोबाईल रिचार्ज नीट आहे याची खात्री करा. आणि हो, ई-KYC प्रक्रिया